लोकवृत्तच्या बातमीचा इम्पॅक्ट, त्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, ओळख पटवण्याचे शहर पोलिसांपुढे आव्हान। साताऱ्यातील कामानी हौदाजवळ डेअरी मेडिकल समोरील नगरपालिकेच्या झाडावर सपासप कोयता चालवून फांद्या तोडणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शहर पोलिसांनी आज दखलपात्र गुन्हा नोंद केला। लोकवृत्तच्या पाठपुराव्यामुळे अखेर पोलिसांना गुन्हा नोंद करावा लागला। लोकवृत्तकडे असलेली व्हिडिओ क्लिप पाहून त्यामध्ये दिसणाऱ्या 2 संशयितांना जेरबंद करण्याचे आवाहन शहर पोलिसांपुढे आहे। कामानी हौद ते जुना दवाखान्याच्या दरम्यान डेअरी मेडिकल समोर सार्वजनिक रस्त्यावर नगरपालिकेने लावलेले झाड तोडण्याचा उद्योग 17 ते 18 जूनच्या मध्यरात्री 2 संशयितांनी केला होता। या प्रकाराचे चित्रफित लोकवृत्ताच्या हाती लागल्यानंतर ती लोकवृत्ताने प्रसारित केली होती। या प्रकारामुळे सातारा शहरात तीव्र संताप दिसून आला। परिसरातील रिक्षाचालक तसेच सातारकर नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिसांनी संशयितांना कायद्याचा हिसका दाखवावा अशी अपेक्षा व्यक्त केली। सातारा पालिकेचे वृक्ष विभाग प्रमुख सुधीर चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात संशयितांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला। महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। 17 ते 18 जूनच्या मध्यरात्री वृक्षतोडीचा प्रकार सुरू असताना सतर्क नागरिकांनी काढलेले चित्रफित लोकवृत्तकडे आहे। आम्ही ते पोलिसांना देऊन तपास कामी पोलिसांना सहकार्य करणार आहोत। चित्रफितीत दिसणारे 2 संशयित कोण आहेत हे परिसरातील नागरिकांना चांगले ठाऊक आहे। ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन शहर पोलिसांपुढे आहे। नगरपालिकेने लावलेले झाड खरं तर ही नगरपालिकेची मालमत्ता आहे। पालिकेने नागरिकांकडून गोळा होणाऱ्या कररूपी निधीतून ही झाड खरेदी केली होती। त्यामुळे त्याचं नुकसान कोणी करत असेल तर त्याच्यावर नगरपालिकेच्या मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सातारकर नागरिकातून व्यक्त होत आहे।